हे माझ्या शेतकरी बांधवांना वितरित करणारं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं राज्य आहे। त्याचा निश्चित प्रकारे बंधूंनो महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय या माध्यमातून निश्चित प्रकारे घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते ही जी योजना आहे की ज्यामध्ये ते नोंद घेऊ आपण ते म्हणजे ते आपण मी काय सदस्यांनी आपण जे विचारलेलं आहे त्याची फक्त आपण उत्तर देतो। जे जे सदस्यांनी त्यामध्ये ज्याचा उल्लेख आला त्याचं आपण फक्त उत्तर घेतोय। परंतु शिंदे साहेब तुमची सूचना खूप बरोबर आहे, मी घेतो त्यामध्ये सगळं त्यामुळे त्याची आपण नोंद घेऊ आणि त्या बाबतीमध्ये हे करू। मुख्यमंत्री बळीराजा नाही नाही ते झालं बळीराजा नाही 20 सवलतीचा मी बोललो। बरोबर ठीक आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना मी खरंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी खरंच आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांनी खरंच एक खूप चांगली योजना ही माझ्या शेतकऱ्यांसाठी आणली। सभापती महोदय आपल्या सर्वांना माहित आहे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत। शेती करताना आपल्याला रस्त्याच्या किती अडचणी येतात। आपण एखादं पीक आपल्या शेतामध्ये असलं जर रस्ता नसल्यानंतर ते पीक बाहेर काढताना किती आपली शेतकऱ्याची आपदा होते, शेतकऱ्याला किती त्रास होतो। यासाठी एक चांगल्या प्रकारची योजना ही माझ्या राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक योजना आणली आणि हा मी तर म्हणेल हा पण एक क्रांतिकारी निर्णय हा माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे। पण निश्चित प्रकारे या योजनेचा पानंद रस्ता योजनेचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त घ्यावा कारण यासाठी आता जी आर निघालेला आहे। याची कमिटी ही निश्चित प्रकारे फॉर्म केली त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्याच्या लेवलला कमिटी जिल्हा कमिटी त्या माध्यमातून ही कमिटी केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्याला माझ्या कुठल्या प्रकारची रस्त्याची अडचण ही असू शकणार भविष्यामध्ये येणार नाही। दुसरं तुम्हाला सर्वांना माहित आहे शेतकरी कर्जमाफी शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीमध्ये काय शेतकऱ्यांनी प्रश्न काय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले। आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्हा सामील शेवटी ह्या सरकारमधले अनेक मुलंही शेतकरी हे जे मंत्रिमंडळामध्ये काम करून असू द्या किंवा आमदार असू द्या शेवटी आम्ही सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत। शेवटी शेतकऱ्यांचं हित जपणं शेतकऱ्यांना मदत करणं शेतकऱ्याला सहकार्य करणं आणि शेतकरी कुठं निसर्गाच्या ह्याच्या लहरीपणामुळे किंवा काही अडचणीमुळे शेतकरी अडचण येते या शेतकऱ्याला कुठेतरी निश्चित प्रकारे एक आधार दिला पाहिजे। या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे। यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील स्वर्गीय मी मुद्दाहून अजितदादांचं नाव का घेतो दादा त्या मिटिंगला दादा त्या ह्याला हजर होते आणि काही प्रतिनिधी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी काही शेतकरी नेते पण त्या मिटिंगला हजर होते की या शेतकरी कर्जमाफी बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे। यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आहे आणि ते कमिटीला सांगितलं एक गाईडलाईन दिली कमिटीला सांगितलंय की साधारणतः आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी दिली पाहिजे त्यामध्ये निकष काय असलं पाहिजे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा जास्त होईल हे निकष साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही ही दिलेलं आहे। त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठलंही शेतकऱ्यांचं सोसायटीचं वर्ष 30 जून असतं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या